नमस्कार मंडळी, मी रुही. ही माझी दोन बबी बसल्यात बाजू आणि ही माझी छोटी माझ्या दादाला मारते. अशी आहे माझी दिवसाची सुरुवात. त्याच्यानंतर फरमाईश आली ती बारं खोलण्याची. मग आमची स्वारी रवानगी झाली बाऱ्यावर आणि इथं खोलायचं आहे ते बारं, कारण का इथं वावराला पाणी द्यायचं आहे. मग आता ते खोलण्यासाठी चाललं आहे. पाणी बिणे घ्यायचं आणि इथं बारं खोलायचे. आता आणि बारं खोलायचं आणि पुढं काय झालं ते माझं सकाळ सकाळनं लक्षातच नाही आलं आणि मी नेमकी त्या बाऱ्याच्या समोरच उभी राहिली. कपडे तर आवरली, समोर उभी राहिली आणि सकाळ सकाळ एवढं क्लिक नाही झालं आणि बघते काही बाऱ्यावर टाकायला बी काही आणलं नाही. तोपर्यंत मी भिजलेच. तरी पाय दिला आडवा त्याच्यावर आणि मग संपूर्ण बारं टाकलं खोलून. तशी बी भिजले, अशी बी भिजले. कपडे तर चेंज करावेच लागणार आहे. म्हटलं तर जाऊ आता बारं खोलते आणि मग तिथून पुढची प्रोसेस पाहू. पण ते एवढ्या उन्हाळ्या दिवसात असं मस्त डायरेक्टली अंगावर पाणी पडलं ना, ते खूप छान वाटलं. पण आता तेवढं काही पाण्यात बिण्यात बसायला काही किंवा पाण्यात खेळायला काही एवढं काही टाईम नव्हता, कारण का बाकीची घरातली कामं उरकायची होती. त्याच्यामुळं काय त्याच्यात काही एवढं ते गुंतून राहिले नाही मी. बरं खुल्ल्याने आपापल्या मार्गाला रवांग व्हायचं होतं, कारण हे नटं बसून ठेवायला लागतात नाही का. तर एक खाली ठेवलं का एक नट तिकडं एक नट इकडं झाला का म्हणजे झालं. म्हटलं चला तर हे बाऱ्याच्या नको नादी लागलं, आपली आपली कामं घ्या दुसरी बघून. तोपर्यंत आले माझं हा बाबा कसं आडवं तिरवं पडलं. माझी बाईचं काही चाललं आहे. बाजू बसली जावली नाही ना, तर ती सकाळ सकाळ एकदम पूर्ण झाडलेलं नसतं आणि मग ते बघा ती बसवली त्याच्यावरून पाडतोय. त्याच्यानंतर मी माझ्या कामाला लागले आणि ह्या याच्या कामाला लागले. बाईला बसवली कॅरेट आणि कॅरेट ढकलतोय. गाडी 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 गाडी. बाईलाही बरं वाटते. बराच वेळ त्याचा असा खेळ चालूच होता. आपण काय पसारा जेवढा उरकावा तेवढा ते ती पोरं घालीतातच. बाई बघा, बाईला म्हणलं नको बाई दादा बरोबर बसू. बाईला घरात आणली का बाई परत दादापाशीच जाऊन बसते, कारण का बाईला मजा वाटते ना. बसली ठुंब्यावानी आणि दादा ढकलतोय इकडून तिकडून. बाईला लय बरं वाटते. म्हटलं चाललंय तोपर्यंत मग म्हटलं आता मी माझं काम उरकून आपण लक्ष कामाकडं नाही, लक्ष बाकी तर त्यांच्याकडंच हे चाललंय. म्हटलं आता खेळतात तोपर्यंत रडारडी होत नाही, तोपर्यंत घ्या बघून. असा घरात गावभर पसारा सगळं. म्हटलं आणि त्यातल्या त्यात आज शाळेचा पहिला दिवस होता. म्हटल्यानंतर त्याला शाळेत जायचं होतं. ब्लॉग थोडा उशिरा पडला आहे, कारण का पोरांसोरांमुळे एडिट करायला टाईम भेटत नाही. आणि अशानंतरनं माझ्या बाबाचं आवरलं आणि त्याला जायचं होतं मग स्कूलला. आहे बघा इकडून तिकडून घराघरा म्हणजे देवबाप्पा करायचा, असा देवबाप्पा करायचा. देवबाप्पा करताना सुद्धा मन ताऱ्यामुळे, तेव्हा देवबाप्पाला ॲक्शन मोडमध्येच नमस्कार करतो आहे. देवबाप्पाला सांगते मी आता शाळेत जातोय, जरा बुद्धी दे. मग मी म्हटले जरा बुद्धी मागतोय का बुंदी मागतोय, दोन्ही माग. बुंदी पोट भरायला, बुद्धी जग चालवायला, जगाच्या कारभारात टिकून राहायला. म्हटलं चालतंय. मग त्याच्यानंतर मी त्याचं देवबाप्पा करलं, कारण का कुठे आता आयुष्यातली सगळ्यात मोठी लढाई आहे ना. बाबा वर्ग जरी छोटा असला तरी लढाई मोठी ना. सुरुवात झाली ना लढाईची, बाकी काही नाही. माझ्या बाबांना, दोन्ही बाबांना बाकी काही कशात इंटरेस्ट नसतो. ओवाळण्यात नाही, फक्त ताटातली साखर खाण्यात लय मोठा इंटरेस्ट. मग घेतली ताटातली साखर आणि चाललंय त्याचा दणका आपला. म्हटलं आता खा आणि शाळेला जा. बरं तिकडं त्याच्या मनातले प्रश्न बाबा, तिथं गेल्यावर काय करायचं काय नाही करायचं. हा खाऊन येऊ का मी माझा. माझ्या बाबाने मला नमस्कार केला आणि चाल. सगळे म्हणतात त्याला समजत नाही काय. माझ्या बाईला सगळं काही समजतं, बऱ्यापैकी समजतं. थोडं आल्लड आहे ती गोष्ट वेगळी. माझी बाई शाळेला चालली, एवढ्या मोठ्या जगाची सगळ्यात मोठी लढाई लढायला चालली आहे बाई माझी. आणि ते सुद्धा खाऊ घेऊन चालली. बाय मम्मा, जातो मी. एक पाऊल पुढं ठेव, मागं ठेव. बाबांशी बोलत होता, बाबा तिकडे गायब होत होता त्या.
चाललं आहे आपलं हळूहळू टिकू टुकू 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 टुकू. कारण का ती समोर क्रांती आहे ना, त्यांच्या घरी चालला ती आणि तो बनून शाळेत जाणार होते. मग चालले होते ते दोघंजण. त्याच्यानंतर ना मग शाळा बिळा झाली आणि त्याच्या दिवसभर असंच मुलांच्या तिकडं तिकडं करता करता वेळ झाला. शाळेतून घरी या, ह्यांचं बघा त्यांचं बघा. संध्याकाळची जी स्वयंपाकाची तयारी करायची होती, पण ही बाई काय कशीच राहीना. शेवटी बाईला कडे घेऊन स्वयंपाक करावा तरी कसा, काय तरी कसं चाललं आहे तसं चालून द्यावं म्हटलं. बाई काही खाली राहीना, स्वयंपाक तर करायची गाई आणि झोपाना पण म्हणलं. आणि मग तसंच बाकी सगळं भाकरी नव्हत्या केल्या. माझ्या बाईला चालले आता खाणं पिणं करण्याचं काम. माझी बाई पण स्वयंपाक शिकते कडेवर बसून. हुंदकी लय फुंदू रडती खाली ठेवलं आणि कडेवर बसली का हसू येतं. काय करती मम्मा काय नाही करती ते लय ऑब्झर्वेशन करण्याची घाई बाईला माझ्या. आणि राहायला नको काही. आणि बाकीच्या माणसांच्या आता चाललेले असतात जे कामं तोपर्यंत वाट कोण येणार व घेणार, तोपर्यंत वाट बघतपर्यंत त्यांना दिवसभर काम करता उशीर होतो. त्याच्यामुळं माझं चाललं आहे, ह्या आळोक्या पळोक्या चालला आहे. त्याच्यात आता काय करा. पोरांच्यात दिवस कुठं जातो कुठं नाही जात हेही कळत नाही. असं फार डोक्यातनं गणगण 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 फार गुणगुणच व्हायची बाकी राहते. कधी कधी शेवटच्या ना क्षणाला फार डोळ्यात पाणी येतं, पण ते पाणी पण बाहेर काढू शकत नाही अशी परिस्थिती होती. कधी कधी असं वाटत ना कोणासंग एक शब्द बोलावणं, इतकं माणूस तरसून जातं या पोरांच्या गडबडीत. फार असं शून्य विषयात समोरचं काहीतरी बोलत असतं ना, ते पण मेंदूपर्यंत पोहोचत नाही अशी कधी कधी परिस्थिती होती. तर काय करावायचं काय नाही करायचं हेही कधी कधी लक्षात येत नाही. म्हणजे डोळ्याला दिसतं हात चालू असतात, पण त्याची भावनाच मेंदूपर्यंत पोहोचत नाही अशी कधी कधी परिस्थिती होती. आता ज्यांची माझ्या एवढी मुलं आहेत, काय सगळं कामाचा राडा रपाटा असतो ना, त्या बाया ह्या नक्कीच समजू शकतात माझी काय परिस्थिती असं. कधी कधी मला डोकं विचारायला टाईम नसतो. कधी कधी असं सजण्यास सवरण्याचा आता काही प्रश्नच नाही. बऱ्याच वेळा म्हणत असतील बाई ही काय गबाळी बाई आहे का. हो आहे, कारण माझी मुलं लहान आहेत. चला जाऊ द्या, चालायचंच. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद, बाय बाय.